Hello students, today we are going to learn about on page number 31 in a class of their own part 2 the next passage. And what if we have difficulties, asks Nilesh. Let us also have study guards like Niyati who will help us out of our difficulties. That's a great idea, said Sunil. Let us have study guards for every subject. तर या आधीच्या पॅसेजमध्ये आपण बघितलं होतं द स्टुडंट डिस्कस अबाउट देअर प्लॅन ऑफ ॲक्शन. त्यांची योजना ते आखू लागले होते बिकॉज दे वॉन्ट टू ऑल डू व्हेरी वेल. प्रत्येकालाच अभ्यासात प्रगती करायची होती. बिकॉज दे वॉन्ट देअर मॅडम इज प्राऊड ऑफ देम. त्यांच्या मॅडमला त्यांचा अभिमान वाटावा किंवा अभिमान वाटतो आहे असं त्यांनी म्हणावं. आणि म्हणून मग त्यांना प्रत्येकाला त्या अभ्यासामध्ये प्रगती करायची होती. अँड दे डिस्कस अबाउट इट. त्याबद्दल त्यांची चर्चा सुरू होती. सोली सेड वी सम स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्चलाईट. काही विद्यार्थी आपल्या सर्चलाईटमधून काम करतील. आणि अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज. आणि सर्चलाईटमधून काम करणारे स्टुडंट्स काय करणार की घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देणार. त्यांच्या अभ्यास केला की नाही ते बघणार. आणि मग पुढे काय अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आक्स निलेश. निलेश म्हणतो की मग ते नुसते येऊन बघणार आहे, आपल्याला विचारणार आहे काय अभ्यास केला म्हणून. परंतु ज्या डिफिकल्टीज आपल्याला असणार अभ्यासामध्ये म्हणजे अडचणी. डिफिकल्टीज मीन्स अडचणी. सो व्हॉट अबाउट अवर डिफिकल्टीज. मग आपल्या अडचणींचं काय. जिथे आपल्या अभ्यासामध्ये अडचणी निर्माण झाल्या त्याचं काय करायचं. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. नियतीसारखे काही जे स्टुडंट्स आहे जिनियस स्टुडंट्स त्यांना आपण स्टडी गार्ड म्हणून ठेवूया. आणि ते आपल्याला काय करतील आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करतील. हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. दॅट्स अ ग्रेट आयडिया सेड सुनील. सुनील म्हणतो की छान युक्ती आहे. लेट अस हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येक विषयासाठी आपण एक स्टडी गार्ड काय करूया नियुक्त करूया. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SLs अँड SG. म्हणजे SL आणि SG. SL मीन्स सर्च लाईट अँड SG मीन्स स्टडी गार्ड शोधायसाठी त्यांना नियुक्त करण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. कारण वर्गात कोण हुशार होतं विद्यार्थी ते त्यांना माहिती होतं. वी पुट द POA इन मोशन इमिजिएटली. POA मीन्स प्लॅन ऑफ ॲक्शन. आपण ताबडतोब आपल्या प्लॅन ऑफ ॲक्शनची काय करूया अंमलबजावणी करायची आहे. आपल्याला तो सुरू करायचा आहे. मोशन म्हणजे त्याची सुरुवात करायची आहे, राबवायचा आहे आपल्याला प्लॅन ऑफ ॲक्शन. वी डीड धिस विदाऊट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. वी डीड धिस विदाऊट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स. म्हणजे कुठल्याही टीचरला माहीत न करता आपल्याला हा प्लॅन ऑफ ॲक्शन राबवायचा आहे. सिक्रेटली करायचं आहे काम आपल्याला. वी वॉन्टेड टू गिव्ह मिस्टर देसाई अ सरप्राईज. आपल्या मिस्टर देसाई मॅडमला आपल्याला काय करायचं आहे सरप्राईज द्यायचं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस पाहून त्यांना सरप्राईज वाटायला पाहिजे, आश्चर्यचकित झाल्या पाहिजे त्या. बट सी इज रिअली टू गुड. सी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. बट मॅडम स्पॉटेड द चेंज. मॅडमच्या लक्षात आलं की समथिंग हॅपन इन दिस क्लास. या वर्गात काहीतरी चेंज होत आहे, काहीतरी घडत आहे. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास आय एम शुअर सी सेड. मॅडम म्हणाले की वर्गात नक्कीच काहीतरी घडत आहे, मला खात्री आहे. नो वन इज इव्हर अबसेंट. कुणीही आता अबसेंट नसतो. एव्हरीवन पे अटेन्शन ड्युरिंग लेसन. सगळे शिकवताना अगदी लक्ष देतात. पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. क्लास सुरू असताना शिकवत असताना सगळे लक्ष देतात शिकवण्याकडे. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. आणि तुमच्या डोळ्यांमध्ये सुद्धा मला एक वेगळी चमक दिसत आहे. समथिंग हॅज हॅपन. नक्कीच काहीतरी वर्क तुमचं सुरू आहे, काहीतरी तुमच्या वर्गामध्ये चेंजेस झालेले आहे. कारण जेव्हा आपण कुठली अभ्यास करतो तेव्हा अभ्यास केल्यानंतर आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स असतो. म्हणजे टीचरने जर प्रश्न विचारला तर अभ्यास करणारे स्टुडंट्स हे समोर बघू शकतात टीचरकडे. आणि ज्या अभ्यास करत नाही ते खाली बघतात बिकॉज दे हॅवंट एनी कॉन्फिडन्स. त्यांच्यामध्ये कुठलाच कॉन्फिडन्स नसतो. सो मिस्टर देसाई स्पॉटेड द चेंजेस. वर्गात झालेले चेंजेस त्यांच्या लक्षात आले. सो देन वी हॅड टू टेल हर. सी वॉज रिअली इम्प्रेस. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडियाज. सच डिटर्मिनेशन. देअर इज नो अदर क्लास लाईक युअर्स.
So madam said, students tell their plan of action to their teacher. विद्यार्थ्यांनी त्यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन जो होता तो त्यांच्या टीचरला सांगितला. सी वॉज रिअली इम्प्रेस. मॅडम फार प्रभावित झाल्या ऐकून. सी वॉज व्हेरी हॅपी. यू पीपल आर रिअली अमेझिंग. मिस्टर देसाई सेड, यू पीपल मीन्स स्टुडंट्सला त्यांनी काय म्हटलं या ठिकाणी, यू पीपल आर रिअली अमेझिंग. तुम्ही विद्यार्थी फार आश्चर्यकारक आहात, तुम्ही फार वेगळे आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज, किती छान आयडिया आहे तुमची. सच डिटर्मिनेशन, देअर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमच्यासारखा कुठलाही वेगळा तुमच्यासारखा क्लास दुसरा कुठलाही नाही. वी फेल्ट सो हॅपी, वी वर ऑन क्लाउड 9. ऑन क्लाउड 9 मीन्स अतिशय आनंद होणे, फिलिंग व्हेरी हॅपीनेस. सो वी फेल्ट सो हॅपी, वी वर ऑन क्लाउड 9. आम्हाला फार आनंद झाला, अतिशय आनंद झाला. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. ऑनेस्टली मीन्स प्रामाणिकपणे. आमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी अतिशय प्रामाणिकपणे अभ्यासाला लागला. अँड यू विल नॉट बिलीव्ह धिस. तुमचा विश्वास बसणार नाही. बट वी वेर ॲक्च्युली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. आम्ही सर्व विद्यार्थी इगर म्हणजे उत्सुक झालो होतो. कशासाठी? सेकंड टेस्ट देण्यासाठी आणि त्याचा रिझल्ट बघण्यासाठी. धिस टाईम व्हेन मिस्टर देसाई वॉक विथ द रिपोर्ट कार्ड्स, सी वॉज ऑल स्माईल. यावेळी मात्र जेव्हा मॅडम आल्या रिपोर्ट कार्ड्स घेऊन क्लासमध्ये, प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड घेऊन, सी वॉज ऑल स्माईल. त्या सगळ्यांशी हसल्या, सगळ्यांकडे बघून हसल्या. सी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. प्रत्येकाचं त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं. हाऊ इव्हर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. मॅडम म्हणाल्या की एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली आहे. वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. नियती सेड, हाऊ इव्हर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. परंतु एक गोष्ट आणखीनही राहून गेली होती, ती मला सांगावी लागेल. वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. आम्हाला आशा होती, होप म्हणजे आशा, की आम्ही सगळेच विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे परीक्षेत यश मिळवू असं आम्हाला वाटलं होतं. मेनी ऑफ अस डिड डू वेल. आमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी चांगले प्रयत्न केले होते, चांगले मार्क्स मिळाले होते. बट अलाज देअर वेअर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. परंतु अजूनही काही विद्यार्थी असे होते की ज्यांना खूप कमी मार्क्स मिळाले होते. पुअर मार्क्स म्हणजे कमी मार्क्स मिळाले होते. अँड सम हॅड इवन फेल. आणि काही विद्यार्थी फेलसुद्धा झाले होते. सो देन वी ऑल बिगेन टू फील क्रश. द स्टुडंट्स फील क्रश. विद्यार्थ्यांना वाईट वाटू लागलं. बिकॉज दे होप ऑल डू वेल इन धिस टेस्ट. त्यांना आशा होती की सर्वच विद्यार्थी खूप चांगलं यश मिळवतील. परंतु त्यापैकी बरेच जण आणखी याहीवेळी फेल झाले होते आणि काही जणांना कमी मार्क्स मिळाले होते. नैना हू हॅड गॉट रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बेअर इट. नैना जी होती, जिच्या प्रोग्रेस रिपोर्ट कार्डमध्ये तिला रेड कलरमध्ये मार्क्स मिळाले होते. म्हणजे रेड मार्क्स केव्हा मिळतात? जेव्हा ते मार्क्स फार कमी असतात तेव्हा. अँड सी कुडंट बेअर इट. तिला ते सहन झाले नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, सी सॉब. माझ्यामुळे सगळ्या वर्गाचा कमीपणा झाला आहे, मी सगळ्या वर्गाला कमीपणा आणला आहे. सी सॉब. ती रडायला लागली. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग हर. म्हणजे मिसेस देसाई नैनाकडे गेल्या अँड हग हर म्हणजे तिला आलिंगन दिले, जवळ घेतले. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. तू कुणालाही कमीपणा वगैरे आणलेला नाही आहे. लुक ॲट युअर कार्ड. तुझ्या कार्डमध्ये बघ तू. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 आउट ऑफ 50 इन सायन्स अँड धिस टाईम इट इज 16. लास्ट टाईम मीन्स मागच्या टेस्टमध्ये, मागच्या वेळी यू हॅव गॉट ओनली 2 आउट ऑफ 50. 50पैकी तुला फक्त 2 मार्क्स होते. अँड धिस टाईम इट इज 16. आणि यावेळी तुला किती मिळालेले आहे? 16 मार्क्स मिळालेले आहे सायन्समध्ये. दिस इज क्वाईट अ लीप. ही फार मोठी प्रगती आहे, फार मोठी उडी मारली आहे तू त्या 2 मार्कांवरून 16 मार्कांवरती. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन धिस राईट डायरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. तुम्ही अतिशय योग्य दिशेने सुरुवात केलेली आहे. स्टार्टेड ऑफ म्हणजे सुरुवात करणे, इन द राईट डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि ही जी तुम्ही सुरुवात केली आहे ही तुम्ही नेहमीसाठी कायम ठेवाल, सुरू ठेवाल असं याची मला खात्री आहे.
I am proud of you, each one of you. So at last madam said them, I am proud of you, each one of you. तुमच्या प्रत्येकाचा मला अभिमान आहे. अँड कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. आता जेव्हा मॅडमनी त्यांना प्राऊड ऑफ म्हणजे अभिमान आहे म्हटलं, सो द स्टुडंट्स फेल्ट व्हेरी हॅपी अँड दे डू बेटर दॅन द सेकंड टेस्ट. म्हणजे जेव्हा त्यांना मॅडमनी प्राऊड ऑफ म्हटलं आहे, अभिमान वाटतो आहे असं म्हटलं, तेव्हा निश्चितच त्यांना आनंद झाला असेल आणि सेकंड टेस्टपेक्षाही अधिक जास्त मार्क्स मिळवण्याचे ते काय करणारे प्रयत्न करतील. सो या ठिकाणी आपला जो पॅसेज आहे, हा लेसन आहे, संपलेला आहे. इंग्लिश वर्कशॉप मी तुमच्या नेक्स्ट पिरियडमध्ये घेणार. तुम्ही हा लेसन वाचायचा आहे, समजून घ्यायचं आहे. याच्या साईडला दिलेल्या सगळे प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रॉब्लेम आला तर मला विचारा. कोणीच काही प्रॉब्लेम्स विचारायला तयार नाही आहे. म्हणजे तुम्ही नेमकं खरंच करत आहात की काही कुठे अडचणी आहेत, ह्या शिक्षक मित्रांना तरी कमीत कमी डिस्कस करत जा, त्यांना तरी विचारत जा. आणि ठीक आहे, थँक्यू.